माहेरची आठवण. वयाची 500 वर्ष ओलांडलेली सुभद्रा आजी विठ्ठल मंदिरावरील लाऊडस्पीकरवर ऐकलेल्या पंडित भीमसेन जोशींच्या अभंगामुळे आज भयंकर अस्वस्थ झाली होती. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तेरी. पंडितजींच्या हृदयस्पर्शी आवाजामुळे तिला माहेरची आठवण झाली होती. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात गोरेगाव या ठिकाणी तिचे जवळपास 60 वर्षापासून सासरी वास्तव्य होते. सासरी सुखाची कमतरता नव्हती. सारे वैभव, प्रतिष्ठा, मान, मरातब पायाशी लोळण घेत होते. मुलंही कर्तबगार निघून उच्च पदापर्यंत पोहोचली होती. आजी वारकरी संप्रदायातील जुनी व्यक्ती म्हणून गावात ओळखल्या जात असे. दिवाळीनंतर गावात निघणाऱ्या काकड आरतीची ती प्रमुख होती. तिच्या लग्नात वडिलांनी दिलेली विठ्ठलाची लाकडी मूर्ती तिने देव्हाऱ्यात मांडून नित्यनेमाने माहेरची आठवण म्हणून जोपासली होती. तिची पूजा अर्चा करणे, पारायण, अभंग म्हणणे यांसारखे नित्यभक्ती भावाचे कार्यक्रम ती करीत असे. 2 वर्षांपूर्वी आजोबा देवाघरी निघून गेल्यापासून ती अस्वस्थ राही. मोठी सून नित्य आजीच्या सेवेत राहत असे असतानाही तिचे मन कुठेच रमत नव्हते. आजोबा गेल्यामुळे कदाचित तिची ही अवस्था झाली असावी असा सर्वांनी अंदाज काढला व जास्तीत जास्त सेवा करून तिला खुश करण्याचा प्रयत्न घरातील सर्व मुले, सुना, नातवंड करू लागले. नातवंडे आजीजवळ गेल्यानंतर आजी त्यांना माहेरच्या कथा सांगत असे. तिच्या मनाला विरंगुळा व्हावा म्हणून ती वर्षातून 1-2 वेळा आपल्या मुलीकडे हिंगोलीला जात असे. कार्तिकी एकादशी संपताच ती मुलीकडे जाण्यासाठी निघाली आणि सरळ तिने 60 वर्ष पूर्वीच्या आपल्या माहेरची वाट धरली. तिचे माहेर आर्णी तालुक्यातील डोंगरदरीने व्यापलेले खेडे हे गाव होते. वाशिमपर्यंत बसनी ती आली. बसमध्ये लोकांनी ओळखू नये म्हणून आपल्या लुगड्याच्या पदरानं तिनं नाकापर्यंत गुंडाळला. वाशिम ते दिग्रस पोहोचेपर्यंत तिला सायंकाळचे 6 वाजले. दिग्रसच्या बस स्टँडवरील डेपो मॅनेजरला खेडला जाणाऱ्या बसच्या संदर्भात विचारताच, आजीबाई तुम्हाला आर्णीवरून जावं लागेल. खेडचा रस्ता अरुणावती प्रकल्पामुळे बंद झाला. आर्णीची बस लागलेली आहे 3 नंबरच्या फलटावर असे त्यांनी सांगताच आजी लगबगीने बसमध्ये येऊन बसली. आर्णीवरून सरळ ती लोणी या गावात पोहोचली. यावेळेस रात्रीचे 8 वाजले होते. स्टँडवरील पिंपळाचे झाड रात्रीच्या अंधारात दिसताच तिला 15 ऑगस्ट 1947ची आठवण झाली. स्वातंत्र्याची आठवण म्हणून लोणी गावच्या लोकांनी पिंपळाचे लावलेले हेच ते रोपटं अजस्र वृक्षात रूपांतरित झालेलं पाहून ती भूतकाळात गेली. त्यावेळेस तिचे वय 7-8 वर्षांची असावे. हवेच्या झुळकेने पिंपळाच्या पानांचा सळसळाट होताच ती आनंदित झाली. पिंपळाने आपल्याला ओळखले असे तिला उगीचच वाटलं. आपल्याला आपला सावत्रभाऊ ओळखेल का या शंकेने अंधारातही तिचा चेहरा काळवटल्यासारखा झाला. पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याला पाठ टेकवून बराच वेळ ती डोळे मिटून शांत बसून राहिली. बस स्टँड निर्मनुष्य होते. लोणी ते खेड 2 तासाचे अंतर या वयात कसे कापावे याचा जरा विचार पडला. गळ्यात गहू गरसोळी, हातात मुंद्या, कानात कर्णफुले आणि तीही सोन्याची आहेत हे तिला आठवून भीती वाटायला लागली. आपल्या माहेरच्या परिसरात लेकीला धोका होणार नाही अशी समजूत काढत पिंपळाच्या झाडाखाली झोपण्याचा निर्णय घेतला. थकलेले शरीर व प्रवासामुळे लागलेली तिचा डोळा लागून ती झोपी गेली. सुभद्रा 7-8 वर्षाची असताना तिची आई वारली. त्यामुळे वडिलांनी दुसरा विवाह केला होता. सावत्र आईच्या देखरेखीत तिचे बालपण गेले होते. 15-16 वर्षाची होताच तिचा विवाह करून तिला सासरी पाठवण्यात आले. आजीच्या सुदैवाने सासरची मंडळी प्रतिष्ठित व दयाळू अंतकरणाची असल्यामुळे तिचा लेकीसारखा सांभाळ केला होता. विवाहानंतरच्या 8-10 दिवाळ्या वडिलांनी केल्या होत्या. सावत्र भाऊ पुंडलिकाचा जन्म होताच सावत्र आईने तिचे माहेर बंद केले. सावत्र आईच्या या वागणुकीमुळे सुभद्राजीनेही माहेरचे संबंध कमी करून माहेरकडे कायमची पाठ फिरवली. हळूहळू तिचा आणि माहेरचा कायमचा संबंध तुटला. सुभद्राजी ही सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून माहेरापासून कायमची दूर गेली. वडिलांचे अंत्यदर्शन सुद्धा तिला घेता आले नाही. सावत्र भाऊ पुंडलिक याला 10 वर्षाचा असताना मोठ्या आग्रहाने सासरी बोलाविले होते. तेव्हापासून आजपर्यंत तो कसा आहे याची आजीने व तिच्या भावाने एकमेकांची दखल घेतली नव्हती. आजही आपणास मुलांत गुंतल्यामुळे पुढे मुंबईला निघून गेली. जसं जसा तिचा प्रवास पश्चिमेकडे होत होता तसं तिचे माहेर पूर्वेकडे उगवतीकडे जाऊन माहेरच्या आठवणी पुसट होऊन गेल्या. या 50 वर्षाच्या कारकिर्दीत सावत्र भाऊ आजीकडे आला नाही ना आजीला त्याची आठवण आली. संत एकनाथ महाराजांच्या अभंगामुळे तिला एवढ्या वर्षानंतर माहेरची तीव्रतेने आठवण होत होती. अभंगात म्हटल्याप्रमाणे तिचे माहेर कुठल्या नदीच्या तीरावर नव्हते ना चंद्रभागेसारखी तिला बहीण होती.
फक्त एकुलता एक सावत्र भाऊ होता पुंडलिक, आणि दुःखाची गोष्ट म्हणजे यांचा संपर्क आला नव्हता. तो कसा दिसतो याची पुसटशी सुद्धा तिला कल्पना नव्हती. रात्रीचे 9-9:30 अचानक आजीला कुणीतरी उठवले. माय हिथं का बसली असं विचारत, मला खेडला जायचं होतं रे बाबा. खेडाला उद्या जा, आज आमच्याकडे चला, म्हणून त्याने आग्रहपूर्वक आजीला घरी नेले. त्याचे हे प्रेमळ वागणे तिला आपल्या न पाहिलेल्या सावत्र भावाची आठवण करून देणारे ठरले. हा ओळखीचा नसताना एवढ्या प्रेमाने वागतो आहे तर माझा भाऊ निश्चितच असाच असेल, अशी आशा अंतकरणात निर्माण झाली. कदाचित पांडुरंगाने यांच्यामार्फत मुक्कामाची सोय केली असावी असे तिच्या देवभोळ्या मनाला वाटल्याशिवाय राहिले नाही. दुसऱ्या दिवशी किसन नावाच्या त्या दयाळू माणसाने बंडी जुंपली. बंडीत गादी अंतरली व आजीला हात धरून बसवून तो आजीच्या माहेरच्या रस्त्याने लोणी गावावरून पश्चिमेस निघाला. सूर्य उगवल्यामुळे रस्त्यावर बैलबंडीची सावली मावळतीकडे लांब पडत होती. सकाळच्या सूर्याचा तांबडा पिवळा प्रकाश बिहाड, मोहा, आंबा आदी झाडांवर पडून त्यांना सोनेरी झळाळी आली होती. आंब्याच्या झाडावर मुक्कामी असलेले पांढरे बगळे पुढच्या प्रवासाला निघाले होते. जसा जसा प्रवास होत होता तसतशी आजीच्या मनाची अस्वस्थता वाढत होती. तिच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत होता, आपला भाऊ आपल्याला ओळखेल का? माहेरच्या आठवणीमुळे ती एवढी व्याकुळ झाली होती की एरवी निसर्गाचे निरीक्षण करून समाधान मानणारी आजी आज सारखी विचारत होती. हिरवी पोपटी शेती, रुपेरी कपाशी, परहाटी, पिवळ्या धमक फुलांनी बहरलेली तूर याकडे तिने मुळीच लक्ष दिले नाही. डोक्यात भोवती गोंगाट करणाऱ्या माशांकडे सुद्धा तिने ढुंकूनही न पाहता फक्त हात फिरवून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. बोरपेडच्या ओढ्यातील स्वच्छ निखळ पाण्याकडे सुद्धा तिने पाहिले नाही. 100-200 वर्षापासून स्तब्ध उभे असलेल्या मोहाच्या अजस्र झाडाखालील सावलीतून जात असताना तिने काहीच प्रतिक्रिया दिल्या नाही. गावात नव्हे, माहेरच्या गावात किसनराव दादांची बंडी कधी येऊन पोहोचली हे सुद्धा तिच्या लक्षात राहिले नाही. तिच्या वडिलोपार्जित गडीवाजा माळवंदाच्या घरासमोर किसनराव दादांनी आवाज दिल्यामुळे ती भानावर आली आणि तिचे डोळे विस्मयाने चकित झाले. आपल्या वडिलांच्या घरासमोरील मोठ्या दरवाजासमोरील मोठी रांगोळीच्या भोवती फुले सजवलेली होती. केळीचे 2 कापलेले खांब दरवाजाच्या बाजूने उभे होते. आंब्याच्या पानाचे तोरण झेंडूची फुले लावून सजविली होती. गावाची मंडळी स्वागतासाठी उभी होती. पंचारती घेऊन 2-3 सुहासिनी सुभद्राजीला ओवाळण्यासाठी समोर आल्या. 50-50 लोकांच्या जमावातून एक व्यक्ती झेंडूच्या फुलांचा हार घेऊन समोर आला. त्याचा चेहरा अगदी सुभद्रा आजीच्या वडिलांसारखा हुबेहूब होता. आपले वडील नव्हे, स्वर्गवासी वडील आपले स्वागत करण्याकरता आले की काय असे तिला क्षणात वाटले. आसवांनी आजीचे डोळे भरून आले. आसवांनी डबडबलेल्या डोळ्यात समोरील व्यक्तीचे प्रतिबिंब पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाप्रमाणे हलत होते. आजीच्या गळ्यात हार टाकताच तो व्यक्ती आजीच्या पायांवर डोकं ठेवताच ती भानावर आली. हा आपला पुंडलिक, तिचा भाऊ. तिच्या वडिलांचा अंश होता हे तिने ओळखले. आपला भाऊ हा संत एकनाथांनी सांगितलेल्या अभंगातील पुंडलिक राहे बंधू त्याची खाती काय सांगू या ओळीतील उल्लेखाप्रमाणे असल्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. पण अजूनही एक प्रश्न आजीच्या मनात कायम होता, भावाला गावकऱ्यांना मी येणार आहे हे कसे कळले? आजीने भावाच्या वाड्यात पाऊल ठेवताच तिच्या सर्व लक्षात आले. तिची मुले रात्रीच शोध घेत गावात येऊन पोचली होती. एवढे दिवस आपण माहेरच्या आठवणीने किती व्याकुळ झालो होतो. यापूर्वी चालू असतो तर माहेरच्या सुखापासून आपण मुकलो नसतो याची जाणीव सुभद्रा आजीला झाली. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, ज्यांनी कोणी ही कथा ऐकली असेल प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्ही सुद्धा जर तुमच्या माहेरच्या आठवणींपासून किंवा तुमच्या माहेरापासून जर लांब असाल तर प्लीज तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशा हृदयस्पर्शी कथा, भावनात्मक कथा जर ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.